समाजकार्य महाविद्यालय मोराणे धुळे आम्ही इथून आलो शिबिरसाठी. तर आम्ही तुमच्या समोर एक सुंदर पथनाटिका प्रदर्शन करणार आहोत. तर माझी विनंती आहे की तुम्ही शांतपणे एकदम बघावे, तुम्हाला पण आनंद होईल आणि आम्हाला पण तुम्हाला संदेश देता येईल. ओके, धन्यवाद. मामुनी मामी काय रे मित्रा, बरं आहे ना? बरं आहे रे. तू बरं आहे का? काय चाललंय रे? काय नाही, सगळं ठीकठाक चाललंय. मग आता तुम्हाला 4-5 वर्ष झाले आणि मूलबाळ नाही चाललंय, सांगत आहे का? कसं हा, काय? तसंच आहे रे मित्रा. आपण आता दवाखान्यात जायचंय, डॉक्टरांना दाखवायचंय. हा, ते दवाखान वगैरे सोड रे. तू आपल्या गावात बाबांकडे जाऊ ना आपण. कोणते बाबा? ते गुरुकांटल बाबा का? हा, ते एकदम मस्त बाबा आहे ते आपले. मला वाटत नाही रे, ते डोंगी बाबा तर नाहीये. डोंगी ना एकदम मस्त बाबा आहे. आम्ही तिकडे जातो महिन्याने. हा, खरं का? हा खरं, तुम्ही पण एकदा जाऊन बघा. हा, जातो मी माझी. हा, एकदा नक्की जाऊन बघा. आई, अजून ते सीमाला तयार कर. आपल्याला बाबाकडे जायचंय, ते गुरुकांटल बाबाकडे जायचंय. काय वाक्या चल आपल्याला पटकन आपल्याला त्या एका बाबाकडे जायचंय. का वाक्या तर तुला मूलबाळ होती ना, आपण त्या एकदा बाबाला दाखवून तेवढा फरक पडेल आपल्याला. नाही वाटते आपण दवाखान्यात जाऊ ना. नाही नाही, चल आपण बघ ना, तू नाही ऐकत नाही. हा, एक का तू पुढे नको बोलू जास्त. चाल तू तुझी. दात निमंजन ही समस्या मला माहिती आहे. मला मुलं बाळ नाही होत आहे. तुमची सुनला मुलं बाळ होत नाही. 5 वर्ष झाले तुमच्या मुलाचे लग्न झालं आहे. ओम क्लेम हेम क्लेम दात न मंजन दात न मंजन. आम्हाला यावर पूजा करावं लागेल. त्यासाठी आम्हाला 10,000 रुपये आणि 1 कोंबडा आणि 10 अंडे आणि 4 नारळ लागेल आणि 4 लिंबू लागेल. हो हो, नक्कीच फरक पडेल. हो हो हो. जडीबुटी आणि जेवण केल्यानंतर 2 चाकण जोडी प्यायची. ओम क्लीम क्लीम दात निमंजन दात निमंजन काय काय इथे बाबा सांगितलं होतं की आता होत नाही तुमचं काम. आतापर्यंत कसं काय नाही झालं? अरे बघ ना, मी पण तोच विचार करते. आता किती काळ लोटला गेला, 2 वर्ष होऊन गेले. हा ना, इकडे सांगितलं होतं ना मी, डोंगी बाबा असतात रे. आता 10,000 गेले आणि ते कोंबडा सगळं घेतलं ना त्याने. अरे मला वाटलं काही फरक पडेल, म्हटलं एवढं फिरून आलो आपण, काही फरक पडला नाही. म्हटलं जाऊ एकदा बघू. अहो आजी, आम्ही सांगितलं होतं तुम्हाला डॉक्टरकडे जाऊ, तर तुम्ही त्या बाबाकडे घेऊन गेले. हो, माझं चुकलं, आपण जायला नको होतं. चला आता. मग दुसरा आई आई काय करतो बाई? बघा ना, आपल्या पिंट्याला किती ताप आलाय. काय करायला? ताप येते ना. डोळे बघ कसं वाटतं चढवतं, तर आपण नाही नाही, तू माझं ऐकलं बाबाकडे पिंटेल वारा इरा रे ए वारा इरा याला घेऊन जाऊ तर त्या काय झालं त्याला? बघ काहीतरी झालं, याला आपण घेऊन जाऊ तर. ओम क्लीम क्लीम दात निमंजन ए दात निमंजन
अवतार विहीन संचार दे पूजा करण्यासाठी जाणार आहे तेव्हा आम्ही तुमच्या मुलांच्यासाठी पूजा करणार. घातले मंजूर लायती बर आणि 4 नारळ आणि 1 लोटकन आणि हलक निरंजन आणि तुमच्या मुलाला जीवन जगण्यावरती एक जागा पाजून द्यायची. तुमचा मुलगा बरा होऊन जाईल. आल्या बोलले एक हे तुझे 5,000 हे तुझे 5,000 आणि हे तुझे 5,000 बाकीचे पैसे माझे. आजपासून मी बाबा गुरु घंटाल नाही आणि तुम्ही माझे चेले नाही. बाबा गुरु घंटाल की जय. बाबा गुरु घंटाल की जय. ओम क्लीम हेम क्लीम दाख म्हणजे जडीबुटीचा फरक नाही पडला काय याला? जाऊ दे आपण आता दवाखान्यात घेऊन जाऊ. चल माझं घेऊन जाऊ दवाखान्यात. चल आपण माझं चुकलं. मी अंधश्रद्धाचा विश्वास तर बघितलं मित्रांनो कशा प्रकारे आज देखील आपल्या समाजामध्ये अंधश्रद्धा ही पाळली जाते. आज जर 2 जोडपे जर डॉक्टरकडे गेले असते तर त्याचा काही फरक पडला असता. त्यानंतर बघितलं आपण की लहान मुलाला ताप येतो त्यावेळी ते डॉक्टरकडे न जाता ते एक बाबाकडे घेऊन जातात. हे बाबा केवळ पैसे लुटण्याचं काम करत असतात. अशा बाबांवर आपण विश्वास ठेवू नये. तसेच आपल्या भारताला आज स्वातंत्र्य होऊन 75 वर्ष झाली आहेत. तरी आज देखील आपण मांजर आडवी गेली असता आपण रस्ता बदलतो आणि ज्यावेळी आपला डावा डोळा उडत असतो त्यावेळी आपण ते अंधश्रद्धा मानत असतो. अशी कोणतीही अंधश्रद्धा मानू नये. अशी कोणतीही प्रकारची अंधश्रद्धा आपण मानू नये. त्याच पद्धतीने आपण श्रद्धा ठेवली पाहिजे पण अंधश्रद्धा ठेवली नाही पाहिजे. धन्यवाद.